वाह, काय घमघमाट सुटलाय ग काकू. हा घमघमाट उपम्याचा नाहीये, तुम्ही केलेल्या पोह्यांचा आहे. हो का? अगं आज यांनी पोह्यांची फरमाईश केली. म्हणजे रोज मी देते ते खातात, पण आज कित्येक दिवसांनी आपणहून काहीतरी बनवायला सांगितलंय. अरे वा, इतके पोहे आवडतात काकांना? माझ्या हातचे पोहे आवडतात त्यांना. अरे वा. तुझं सगळं काम झालं का? हो, हे काय बस झालंच आहे. अण्णांना उपमा खूप आवडतो, म्हणून आज खास त्यांच्यासाठी केलाय मी. आणि हो काकू, जेवणासाठी मी मऊ भात आणि वरण करून ठेवलंय आणि सूप सुद्धा केलंय. फक्त हो हो हो, अगं मी आहे आणि काका सुद्धा आहेत. ते बघ आता कसं घड्याळाकडे लक्ष लावून बसतील. अण्णांना जेवण दिलं का, अण्णांना औषध दिलं का? त्यामुळे अण्णांचं जेवण आणि औषध सगळं अगदी वेळेवर होईल. अगदी, मला या बाबतीत काहीही शंका नाहीये. बरं, आज मला ऑफिसमधून यायला थोडासा उशीर होईल. बऱ्याच दिवसांनी जाते ना मी ऑफिसमध्ये, आणि शिवाय ते हनीमून टूरचं टार्गेट सुद्धा आहेच. हो हो हो, तू कामाकडे लक्ष दे. हा, अण्णांची काळजी करू नकोस, आम्ही आहोत इथे. झाला की नाही नाश्ता? केवढ्या मोठ्यांदा ओरडताय ते, कावळ्यांचा थवाच ओरडतो ते पोटात. आले आले. हो 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 हो, किती ओरडताय? ओरडू नको काय, मला भूकच तशी लागली. काय अण्णा? आता उगीच अण्णांचं नाव पुढे करू नका. हे काय, नाश्त्यासाठी दोन दोन कशाला प्रकार केले? आणि केतकर, अहो तुम्हाला उपमा आवडतो ना, मग आज पोहे का घेतलेत तुम्ही? मला उपमा आवडतो, खूप आवडतो. म्हणजे प्रचंड आवडतो, पण पोहे त्याच्यापेक्षाही आवडतात, म्हणून आज पोहे. अरे बापरे, एवढे आवडतात पोहे? म्हणजे काय, अगदी कढईभर दिले तरी खाईन मी. काय? हे मात्र खरंय. हा, अहो मग सगळ्यांसाठी एकच करायचं. मला हे पोहे चालले असते. हे काय केतकर, आपलं म्हणवता आणि हा असा सगळा पाहुणचार करून पाहुणे असल्याचं भासवता. नाही, तसं नाही अण्णा. काही दिवस आता तुम्हाला मऊसर खायचंय ना, म्हणून तुमच्यासाठी उपमा केला. आणि पोहे नाही दिले तुम्हाला. जे अरे तुला पोहे घे ना, अण्णांचं पथ्य आहे म्हणजे तू सुद्धा उपमा खायला पाहिजेस असं काही नाहीये. नाही नको काकू, हे एवढं बस झालं. आणि शिवाय उशीर होईल ना. हो हो, असं करा, तुम्ही खाऊन घ्या आणि आवरा तुमचं. अण्णांच्या औषधाचं वगैरे मी बघेन.